नमस्कार. आहाहा! नवी गाडी घेण्याचा आनंद काही औरच असतो, नाही का? पण या सगळ्या उत्साहात एक गोष्ट मात्र हमखास विसरली जाते किंवा टाळली जाते. ती म्हणजे गाडीचा इन्शुरन्स. आपल्याला वाटतं की चला, इथे थोडे पैसे वाचूया. पण हीच छोटी बचत नंतर डोक्याला मोठा ताप देऊ शकते. तर मग चला, बघूया की इन्शुरन्सवरची ही कंजूसी आपल्या खिशाला कशी महागात पडू शकते. हे वाक्य ऐकून अरे हे तर आपलंच आहे असं अनेकांना वाटेल, बरोबर ना? कारण गाडीच्या मोठ्या खर्चानंतर इन्शुरन्सचं प्रीमियम भरताना जीव थोडा खालीवर होतोच. मनात विचार येतो की आपण तर गाडी एकदम जपून चालवतो, अपघात वगैरे काही होणार नाही. पण रस्त्यावर कधी कुणाच्या चुकीमुळे आपल्याला फटका बसेल हे सांगता येतं का? नाही ना. आणि मग तो दिवस येतो ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. एक छोटासा अपघात आणि गाडीचं होतं नुकसान. पहिला विचार मनात येतो, चला सुटलो, इन्शुरन्स तर आहेच की. पण खरी गोष्ट तर इथून पुढे सुरू होते. जेव्हा आपण क्लेम करायला जातो तेव्हा एक मोठा धक्का बसतो. इन्शुरन्स कंपनी दुरुस्तीचा पूर्ण खर्च द्यायला तयारच नसते. गाडी तर दुरुस्त होते पण आपलं बँक बॅलन्स मात्र चांगलंच हलतं. आणि मग प्रश्न पडतो की अरे, इन्शुरन्स काढून फायदा तरी काय झाला? आणि गंमत म्हणजे हे पैसे कापले जातात कुठे? तर गाडीच्या प्लास्टिक आणि रबरच्या भागांवर. म्हणजे काय? तर बंपर, हेडलाईट्स, साईड मिरर यांसारख्या गोष्टींसाठी इन्शुरन्स कंपनी पूर्ण पैसे देतच नाही आणि हा सगळा भुर्दंड बसतो तो आपल्या खिशाला. पण असा प्रश्न पडतो की कंपनी हे पैसे कापतेच का? याच्या मागे असं काय कारण आहे? तर या सगळ्या गोंधळाच्या मागे एकच शब्द आहे आणि तो म्हणजे घसारा. इंग्रजीत याला डेप्रिसिएशन म्हणतात. चला, जरा सोप्या भाषेत समजून घेऊया की हा घसारा नक्की आहे तरी काय. अगदी सोपं आहे. बघा, कोणतीही वस्तू आपण वापरतो तशी ती जुनी होते आणि तिची किंमत कमी होते, बरोबर? गाडीच्या पार्ट्सचं पण तसंच आहे. यालाच घसारा म्हणतात. आता अपघात झाल्यावर इन्शुरन्स कंपनी काय म्हणते? तुमचा पार्ट जुना होता, त्याची किंमत कमी झाली होती, आम्ही नवीन पार्ट देतोय, पण पैसे फक्त तुमच्या जुन्या पार्टच्या आजच्या किमती एवढेच देऊ. आणि मग जो काही फरक असतो तो आपल्याला भरावा लागतो. आणि विचार करा, हा घसारा सगळ्यात जास्त लागतो तो बंपर्स, हेडलाईट्स, आरसे अशाच भागांवर. म्हणजे गाडीला थोडा जरी धक्का लागला तरी सगळ्यात आधी याच गोष्टींचं नुकसान होतं आणि नेमकं याच गोष्टींवर कंपनी सगळ्यात जास्त पैसे कापते. काय म्हणावं याला? मग आता या त्रासातून सुटका कशी करून घ्यायची? काही उपाय आहे का? हो, नक्कीच आहे. आणि या परिस्थितीत आपल्या मदतीला येतो एक खरा हिरो, झिरो डेप्रिसिएशन कव्हर. यालाच सोप्या भाषेत झिरो डेप असंही म्हणतात. हा आपल्या नॉर्मल पॉलिसीवर घेतलेला एक महत्त्वाचा ॲड ऑन आहे. आता इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. नॉर्मल इन्शुरन्स असेल तर प्लास्टिक आणि रबर पार्ट्ससाठी थोडेसेच पैसे मिळतात, पण जर झिरो डेप असेल तर कंपनी 1 रुपयाही घसारा म्हणून कापत नाही, सरळ सरळ पूर्ण खर्च देते, म्हणजे खिशाला 0 फटका. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की झिरो डेप ॲड ऑन हा घसारा नावाच्या डोकेदुखीलाच मुळापासून काढून टाकतो. हो, मान्य आहे की यासाठी प्रीमियम थोडा जास्त भरावा लागतो, पण क्लेमच्या वेळेस जो हजारोंचा फटका बसणार असतो त्यापासून आपला 100% बचाव होतो. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे हा फायदा फक्त नव्या कोऱ्या गाड्यांसाठीच नाहीये. हा आकडा बघा, 5. याचा अर्थ गाडी 5 वर्षांपर्यंत जुनी असली तरीही आपल्याला झिरो डेप कव्हर घेता येतो. त्यामुळे दरवर्षी पॉलिसी रिन्यू करताना या पर्यायाचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आता जाता जाता एक बोनस टिप. गाडीच्या नुकसानीत आणखी एक मोठा धोका असतो, जो विशेषतः पावसाळ्यात वाढतो. तो म्हणजे इंजिन खराब होण्याचा धोका. आणि ह्यापासून वाचण्यासाठी सुद्धा एक विशेष कवच आहे. याचं नाव आहे इंजिन प्रोटेक्ट ॲड ऑन. विचार करा, रस्त्यावर पाणी साचलंय आणि त्यातून गाडी नेताना इंजिनमध्ये पाणी गेलं तर खर्च लाखात जाऊ शकतो. आणि गंमत म्हणजे नॉर्मल पॉलिसीमध्ये हे नुकसान कव्हर होत नाही. त्यामुळे ज्या भागात पाणी साचण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी तर हा ॲड ऑन एखाद्या वरदानासारखा आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एकच महत्त्वाचा धडा. तो म्हणजे इन्शुरन्स घेताना आजच्या छोट्या बचतीपेक्षा भविष्यातल्या मोठ्या नुकसानीचा विचार करणं जास्त शहाणपणाचं आहे. हे वाक्य एकदम परफेक्ट आहे ना? अपघातात गाडीचा पत्रा वाजला म्हणजे थोडंफार नुकसान झालं तर चालेल, ते दुरुस्त करता येतं.
पण ऐनवेळी आलेल्या खर्चामुळे आपल्या खिशाचाच बाजा वाजला म्हणजे महिन्याचं बजेट कोलमडलं तर ते नाही चालणार. आणि हे टाळायचं असेल तर उत्तर एकच आहे, झिरो डेप्ट. शेवटी एकच प्रश्न राहतो. आज वाचवलेले काहीशे रुपये उद्या येऊ शकणाऱ्या हजारांच्या खर्चापेक्षा जास्त महत्वाचे आहेत का? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने आपली इन्शुरन्स पॉलिसी घेताना किंवा रिन्यू करताना स्वतःला नक्की विचारायला हवं.